पालकमंत्री झाल्याशिवाय कोट घालणार नाही असा जणू चंग बांधलेले शिवसेना नेते भरत गोगावले यांनी अखेर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या खुर्चीवर बसताच अंगावर कडकडीत कोट चढवलाय आणि भगवान के घर देर हे अंधेर नाही असं म्हणत गोगावलेंनी विरोधकांना देखील उत्तर दिले। आणि रायगडच्या या कोट डिप्लोमसीचा महायुतीला काय फायदा होणार? पालकमंत्री पदावरती घोषणा झाल्यानंतर भरत गोगावले यांना त्यांचे कार्यकर्ते अगदी डोक्यावर घेऊन सुद्धा नाचताना दिसलेत। आणि इतकंच नाही तर त्यांच्या घरातील तिन्ही पिढ्या यावेळी इथे आनंद साजरा करताना सुद्धा दिसल्यात। मात्र पडद्यामागे असं नेमकं काय राजकारण झालं की तब्बल 19 महिन्यानंतर भरत गोगावले यांना पालकमंत्री पद मिळालंय? चला तर हेच संपूर्ण राजकारण पुढील काही मिनिटांमध्ये आपण समजून घेऊया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। अखेर रायगडमध्ये भरत गोगावले यांच्या दारामध्ये गुलालाची उधळण झालीये। ज्या गुलालाच्या उधळणीसाठी गोगावले यांनी तब्बल 2.5 वर्ष वाट पाहिली। 2.5 वर्ष रायगडमधलं राजकारण पेटलं होतं, आरोप प्रत्यारोप सुरू होते। विरोधकांकडूनच नाही तर अगदी गोगावले यांच्या स्वपक्षाकडून सुद्धा गोगावलेंवरच मॅनेज होण्याचे आरोप करण्यात आले होते। आणि अखेर त्याच भरत गोगावलेंची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। पण सध्या भरत गोगावले यांनी मिळवलेल्या पालकमंत्री पदापेक्षा सुद्धा त्यांच्या 3 पिढ्यांनी केलेल्या गुलालाची उधळण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय। आणि त्याचबद्दलचा आता हा व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा, ज्यामध्ये तब्बल 19 महिन्यानंतर पालकमंत्रीपदी नियुक्त झाल्यानंतर प्रथमच आपल्या घरी परतलेल्या भरत गोगावले यांचे कुटुंबीय, शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांनी जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत केलंय। सगळ्यांचा आनंद अक्षरशः शिगेला पोहोचला होता। घरातील महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलंय, तर संपूर्ण परिसरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। इतकंच काय तर डीजेच्या तालावर गोगावले कुटुंबातील तब्बल 3 पिढ्या इथे एकत्र नाचताना सुद्धा दिसतायत। कार्यकर्त्यांनी भरत गोगावले यांच्यासह त्यांचे पुत्र विकास गोगावले यांना खांद्यावर घेतले आहे। आणि यावेळी भरत गोगावले यांनी सुद्धा आपल्या लहानग्या नातवाला कडेवर घेत जल्लोष केलाय। शेकडो समर्थकांच्या उपस्थितीमध्ये फुलांची उधळण करण्यात आली आहे। तसंच विजयाचा गुलाल सुद्धा यावेळी उधळण्यात आलाय। आणि भरत गोगावले यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यामध्ये सुद्धा आनंद अश्रू पाहायला मिळतात। मात्र सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे पडद्यामागे काय राजकारण झालं आणि भरत गोगावलेंना हे पद मिळालं त्याबद्दल सुद्धा बोलूयात। रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद खरं तर गेल्या 2.5 वर्षांपासून सुरू असलेला हा तिढा आहे। आणि अखेर तो सुटला आणि भरत गोगावले यांच्या गळ्यामध्ये पालकमंत्री पदाची माळ पडली आहे। त्यामुळे तब्बल 2.5 वर्षांपासून सुरू असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील रस्सीखेचला अखेर पूर्ण विराम मिळालाय। पण यामागे महायुतीमधील अंतर्गत राजकीय समीकरणं, रायगडमधील वर्चस्व वादाचा संघर्ष आणि विधान परिषद निवडणुकीशी जोडलेली राजकीय तडजोड याबद्दलची सगळी चर्चा जी आहे ती आता पुन्हा एकदा समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचा रायगडच्या राजकारणावर असलेला प्रभाव आणि शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले यांची जिल्ह्यातील राजकीय ताकद या दोन्हींच्या संघर्षामुळे पालकमंत्री पदाचा प्रश्न चांगलाच पेटला होता। रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांचा दावा होता, तर हे पद आपल्याला मिळावं असा आग्रह भरत गोगावले यांचा सुद्धा होता। दोन्ही बाजूंनी आपापले राजकीय दावे आणि शक्ती प्रदर्शन सुरू असल्याने हा प्रश्न केवळ प्रशासकीय नियुक्तीपुरता राहिला नव्हता, तर रायगडच्या राजकारणामध्ये कोणाचं वर्चस्व राहणार याचा मुद्दा बनला होता। विशेष म्हणजे एकदा भरत गोगावले यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती देखील करण्यात आली होती। मात्र महायुतीतील अंतर्गत मतभेदांमुळे काही काळातच ही नियुक्ती सुद्धा रद्द करण्यात आली। यानंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न पुन्हा अधांतरी राहिला। त्यामुळे गोगावले समर्थकांमध्ये नाराजी होती, तर राष्ट्रवादीकडून सुद्धा रायगडवरील आपला राजकीय प्रभाव कायम ठेवण्याचे प्रयत्न मात्र सुरूच होते। आणि या वादाचा परिणाम रायगडच्या स्थानिक राजकारणावर सुद्धा झाल्याचं दिसून आलं। जिल्हा परिषद निवडणुकीपासून विधान परिषद निवडणुकीपर्यंत अनेक राजकीय घडामोडींमध्ये पालकमंत्री पदाचा मुद्दा हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सुद्धा समोर येत राहिला। आणि विधान परिषद निवडणुकीच्या वेळी तर या संघर्षाला आणखीनच धार लागली होती। दरम्यान भरत गोगावले यांच्याच पक्षातील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले हे पालकमंत्री पद मिळवण्यासाठी तटकरे यांच्यासोबत काही राजकीय समीकरणं जुळवून घेऊ शकतात असा संशय व्यक्त केल्याची चर्चा झाली होती। आणि याच पार्श्वभूमीवर दळवी यांच्या मुलीने विधान परिषद निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज भरल्याची राजकीय चर्चा रंगली। म्हणजेच रायगडमध्ये एका बाजूला तटकरे विरुद्ध गोगावले असा संघर्ष सुरू होता, तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये सुद्धा आपापल्या राजकीय भवितव्याबाबत अस्वस्थता निर्माण झाली होती। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर विधान परिषद निवडणुकीचं समीकरण देखील महत्त्वाचं ठरलं।
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कायम राहावी आणि सुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेमध्ये प्रवेशाचा मार्ग मोकळा व्हावा याकरिता महायुतीमध्ये राजकीय हालचाली सुरू होत्या आणि राष्ट्रवादीसाठी ही जागा महत्त्वाची होती. कारण अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेमध्ये एंट्री झाल्यास तटकरे कुटुंबाचं कोकणातील राजकीय प्रतिनिधित्व आणखीनच मजबूत होणार होतं. म्हणजे सुनील तटकरे हे खासदार, आदिती तटकरे आमदार आणि मंत्री आणि आता अनिकेत तटकरे यांची विधान परिषदेमध्ये एंट्री, या समीकरणामुळे तटकरे कुटुंबाची राजकीय ताकद आणखी वाढते. त्यामुळे विधान परिषदेची जागा ही राष्ट्रवादीसाठी केवळ एक निवडणूक नव्हती, तर रायगड आणि कोकणातील राजकीय प्रभाव टिकवण्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाची होती. पण त्याच वेळी शिंदे सेनेकडून सुद्धा रायगडच्या पालकमंत्री पदाचा दावा कायम ठेवण्यात आला. त्यामुळे महायुतीसमोर एक प्रकारचं राजकीय गणित उभं राहिलं होतं आणि एका बाजूला राष्ट्रवादीला विधान परिषदेची जागा महत्त्वाची होती, तर दुसऱ्या बाजूला शिंदे सेनेला रायगडचं पालकमंत्री पद सुद्धा सोडायचं नव्हतं. त्यामुळे एका मुद्द्यावर तोडगा काढायचा असेल तर दुसऱ्या मुद्द्यावर तडजोड करावी लागणार अशी काहीशी परिस्थिती सुद्धा इथे निर्माण झाली. मग अनिकेत तटकरे यांच्या विधान परिषद प्रवेशासाठी राष्ट्रवादीला अनुकूल राजकीय वातावरण तयार झालं, तर त्याच वेळी रायगडच्या पालकमंत्री पदावर शिंदे सेनेचा दावा मान्य करण्याचा मार्ग देखील मोकळा झाला. परिणामी भरत गोगावले यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली. म्हणजेच वरकरणी पाहता ही नियुक्ती भरत गोगावले यांचा विजय वाटत असली तरी दुसऱ्या बाजूला तटकरे कुटुंबाला सुद्धा त्यांच्या राजकीय गरजेनुसार महत्त्वाचा फायदा मिळाल्याचं हे चित्र आहे. कारण अनिकेत तटकरे यांचा विधान परिषदेमध्ये प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा राजकीय फायदा देखील आहे, तर भरत गोगावले यांच्यासाठी देखील रायगडचं पालकमंत्री पद हे अतिरिक्त पद नाही, तर रायगडच्या राजकारणामध्ये शिंदे सेनेचा प्रभाव वाढवण्याच्या दृष्टीनं हे पद सुद्धा अत्यंत महत्त्वाचं ठरतंय. दरम्यान पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या विकास कामांपासून ते अगदी प्रशासकीय निर्णयांपर्यंत अनेक बाबींमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका जी आहे त्यामुळे बजावता येते आणि म्हणूनच हे पद मिळणं म्हणजे रायगडच्या राजकारणात शिंदे सेनेची राजकीय पकड आणखी मजबूत होण्याची सुद्धा शक्यता आहे. विशेषतः भरत गोगावले यांच्यासाठी हा राजकीय प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. कारण गेल्या 2.5 वर्षांपासून ते या पदासाठी चांगलेच आग्रही होते आणि एकदा नियुक्ती होऊनही पद गमवावं लागल्यानंतर आता पुन्हा त्यांच्याकडेच पालकमंत्री पद आलंय आणि त्यामुळे गोगावले समर्थकांसाठी देखील हा निर्णय मोठ्या राजकीय विजयापेक्षा सुद्धा कमी नाहीये. मात्र या संपूर्ण घडामोडीकडे फक्त कोण जिंकलं आणि कोण हरलं या चौकटीत पाहणं कदाचित योग्य ठरणार नाहीये. कारण राजकारणात प्रत्येक वेळी सगळं काही आपल्या बाजूने मिळवता येतं असं देखील नाहीये. काही मिळवण्यासाठी काहीतरी सोडावं लागतं आणि त्यातूनच तडजोडीचं राजकारण जे आहे ते सुद्धा आकाराला येत आहे. त्याचबरोबर तटकरे कुटुंबाला विधान परिषदेच्या माध्यमातून आपलं राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्याची देखील संधी मिळतीये, तर शिंदे सेनेला रायगडचं महत्त्वाचं पालकमंत्री पद सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजेच दोन्ही बाजूने आपापल्या राजकीय गरजा साध्य करण्याचा प्रयत्न केला, पण तरीही पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी देखील रायगडमधील तटकरे विरुद्ध गोगावले हा राजकीय संघर्ष मात्र संपलेला नाहीये. उलट आता भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतर जिल्ह्यातील सत्ता समीकरणं कशी बदलतात आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संबंध कसे राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी आपण इथेच थांबूया. पण तुम्हाला या राजकीय घडामोडींबद्दल काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.